हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट 2023 साठी पेपर 1चं प्रिपरेशन करायचं आहे. युनिट आहे लॉजिकल रिझनिंग. MCQ प्रॅक्टिस आपण या युनिटवरची करणार आहोत. MCQ प्रॅक्टिसचा हा चौथा पार्ट आहे. ऑलरेडी 3 पार्ट आपण केलेले आहेत सेम युनिटवरचे, लॉजिकल रिझनिंगवरचे. सो लेट स्टार्ट विथ टुडेज सेशन. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत, जे होणार आहे 26 मार्चला. ठीक आहे, 16 मार्च पर्यंत आपलं ॲडमिट कार्ड येणार आहे आणि त्यासाठी प्रिपरेशनवरती भर देणं खूप गरजेचं आहे. आणि आता या वेळेमध्ये तुम्हाला बुक्स वाचून नोट्स वाचून अभ्यास होणार नाही आहे, तर तरी इव्हॅल्युएशन, सेल्फ इव्हॅल्युएशन, टेस्ट सिरीज सॉल्व्ह करणं किंवा PYQ सॉल्व्ह करणं अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा अभ्यास करायचा आहे. खूप कमी दिवस राहिलेले आहेत या कारणाने. सो आम्ही त्यासाठीच स्पेशली MS सेट 2023 साठी पेपर 1 साठी एक टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. त्याची तिसरी बॅच 20 तारखेपासून म्हणजे आजपासून स्टार्ट होते आहे. या टेस्टमध्ये तुम्हाला 50 टेस्ट दिल्या जाणार आहे. डेली तुम्हाला टेस्ट पाठवली जाईल. ते टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करायचे आहे आणि सॉल्व्ह करून त्याचा स्कोर आणि सोल्युशन दोन्ही तुम्हाला त्या टेस्टमध्ये मिळणार आहे, जेणेकरून तुमची सुधारणा होईल. एका टेस्टमध्ये 50 क्वेश्चन्स असणार आहेत. सेट एक्झामच्या पेपर पॅटर्न प्रमाणेच 50 टेस्टमध्ये 50 क्वेश्चन्स, 2 मार्काला 1 क्वेश्चन म्हणजे 100 मार्कांसाठी टेस्ट असणार आहे. अशा टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्यामुळे तुम्हाला वेळेमध्ये एक्झाम कशी द्यायची ह्याची प्रॅक्टिस होणार आहे. या टेस्ट सिरीजची फीस आहे 999 रुपये आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून लगेचच तुम्ही टेस्ट सिरीजला जॉईन होऊ शकता, प्रिपरेशनला स्टार्ट करू शकता. पेपर 1 प्रमाणेच पेपर 2 साठी देखील नोट्स MCQs आहेत. क्विक रिव्हिजन, आता खूप कमी वेळ राहिला आहे, त्याच्यानुसार हे नोट्स आणि MCQs तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहेत. इकडे सब्जेक्ट लिस्ट दिलेली आहे. त्या सब्जेक्टसाठी तुमचा जो सब्जेक्ट असेल तो तुम्ही त्याच्यासाठी नोट्स MCQ घेऊ शकता. इकडे त्याची फीस दिलेली आहे 1600 रुपये त्याची फीस आहे, पण डिस्काउंट सध्या त्याच्यावरती प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होते 1280 रुपीज आणि इकडे दिलेली व्हॉट्सअपवरती मेसेज करून लगेचच तुम्ही नोट्स MCQs मागवू शकता आणि पेपर 2 च्या प्रिपरेशनला जो काही उणिवा राहिला असतील त्या कंप्लीट करू शकता MCQ प्रॅक्टिस आणि नोट्समुळे. सो लेट स्टार्ट द क्वेश्चन. स्टेटमेंट दिलेला आहे. ड्यू टू द ह्यूज इन्क्रीज इन पॉप्युलेशन इन इंडिया, द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ पीपल हॅज डिटरमाइंड ॲज रिझल्ट. भारतात लोकसंख्या प्रचंड वाढल्यामुळे त्याच्या परिणामी लोकांच्या जीवनाचा स्तर खालावला आहे. आता इथे कॅन्जेक्चर काय आहे, अनुमान काय आहे. Population affect the standard of living of the people. The standard of living of people improves if population growth is moderate. लोकसंख्येचा लोकांच्या जीवनस्तरावरती परिणाम होतो आणि दुसरा आहे लोकसंख्या वाढ योग्य प्रमाणात असेल तर लोकांच्या जीवनाचा स्तर सुधारतो. ठीक आहे, असे ऑप्शन्स आहेत. आणि ओके, आता हे अजम्पशन्स याच्यामधलं कुठलं स्टेटमेंट बरोबर आहे हे सांगायचं आहे. ऑप्शन फर्स्ट आहे द स्टेटमेंट कंटेन्स ओनली अजम्पशन फर्स्ट, द स्टेटमेंट कंटेन्स ओनली अजम्पशन 2, द स्टेटमेंट कंटेन्स अजम्पशन 1 and 2, द स्टेटमेंट डज नॉट इन्क्लूड्स अजम्पशन्स 1 and 2. ठीक आहे, विधानात फक्त अनुमान 1 समाविष्ट आहे, विधानात अनुमान 2 समाविष्ट आहे, विधानात अनुमान 1 आणि 2 दोन्ही समाविष्ट आहे, विधानात 1 आणि 2 दोन्ही समाविष्ट नाही. तर याच्यापैकी एक करेक्ट आन्सर असणार आहे आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, अनुमान 1 आणि 2 दोन्ही समाविष्ट आहे. कारण काय, प्रचंड वाढल्यामुळे त्याचा परिणाम जीवनस्तर खालावतो हे बरोबर आहे, पण जीवनस्तरावरती परिणाम का होतो, लोकसंख्येचा लोकांच्या जीवन विस्ताराचा परिणाम होतो. आणि दुसरं पण वाक्य बरोबर आहे की लोकसंख्या वाढ योग्य प्रमाणात असेल तर जीवनाचा स्तर सुधारतो, म्हणून ऑप्शन 3 क इथे बरोबर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे. व्हेन ट्रबल्स अराइज बिफोर मी देन आय रिमेंबर गॉड टू सॉल्व्ह इट. जेव्हा माझ्यासमोर संकटे उभा राहतात तेव्हा ते सोडवण्यासाठी मी ईश्वराचे स्मरण करतो. आता याच्यामध्ये अनुमान काय काय आहेत. रिमेंबरन्स ऑफ गॉड इज इसेन्शियल ड्युटी ऑफ पर्सन. रिमेंबरन्स ऑफ गॉड रिलीव्स डिस्ट्रेस. ठीक आहे, ईश्वराचे स्मरण करणे हे व्यक्तीचे आवश्यक कार्य आहे आणि ईश्वराचे स्मरण केल्याने संकटाचे निवारण होते. आता याच्यापैकी कोणतं करेक्ट आन्सर असणार आहे, याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी, फक्त अजम्पशन 2 इथे बरोबर आहे. आवश्यक गोष्ट आहे, कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत, म्हणून आपण फर्स्ट अजम्पशन इथे गृहीत धरू शकत नाही, पण सेकंड अजम्पशन इथे आपण गृहीत धरू शकतो. ठीक आहे, रिमेंबरन्स ऑफ गॉड रिलीव्स डिस्ट्रेस. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे. द ग्रुप्स आर गिवन इन द फिगर बिलो. द लेटर्स इन द स्क्वेअर इंडिकेट्स द क्राफ्ट्समन. ठीक आहे, हा स्क्वेअर आपण गृहीत धरूया. ठीक आहे, हा स्क्वेअर धरूया.
ठीक आहे, कारण दोन्ही सेमच दिसतात, स्क्वेअर दिसत नाहीये. ओके, स्क्वेअर इंडिकेट सिंगर्स, हे सिंगर्स आहेत. ठीक आहे, देन आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग. क्राफ्ट्समन indicates, square indicates craftsmen. ठीक है, the letter circle indicates students. Square indicates singers, आणि हे सिंगर्स आहेत असं आपण धरूया. ठीक आहे, चौकोनातील अक्षरे आर्टिस्ट आहेत, वर्तुळातील अक्षरे विद्यार्थी आहेत, आणि आयतामध्ये अक्षरे गायक आहेत असल्याचे निर्देशित करतात. पुढील आकृतीच्या साहाय्याने प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. ठीक आहे, बघा आता पहिला प्रश्न जो आहे तो असा आहे, स्टुडंट्स हु आर बोथ आर्टिस्टियन्स अँड सिंगर्स आर रिप्रेझेंटेड बाय विच लेटर्स. असे विद्यार्थी जे कारागीर व गायक दोन्हीही आहेत, कोणत्या अक्षराने दर्शवले जातात. ठीक आहे, आता याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेले TVUZ. ठीक आहे, TUVZ असा होता. ठीक आहे, आकृती. ठीक आहे, तर या आकृतीमध्ये हा जो पॉइंट असणार आहे तो असणार आहे, कारण स्टुडंट पण होते, आर्टिस्ट पण होते आणि गायक पण होते, म्हणून ह्या तिन्ही मध्ये जो येणारा कलर असणार आहे किंवा या तिन्ही मध्ये जो येणारा पार्ट असणार आहे तो याचा करेक्ट आन्सर असणार. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, व्ही. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, स्टुडंट हु आर सिंगर्स बट नॉट आर्टिस्टियन रिप्रेझेंटेड बाय विच लेटर. असे विद्यार्थी जे गायक आहेत पण कारागीर नाहीत ते कोणत्या अक्षराने दर्शवले जातात. ऑप्शन्स आहे ZWVT. ठीक आहे, ZWV आणि T. परत एकदा आकृती काढूया आपण. ठीक आहे, अशी आकृती होती. आता याच्यामध्ये विचारलंय स्टुडंट्स हु सिंगर्स. आता हे स्टुडंट्स म्हणजे सर्कल मध्ये येणारच आपल्याला आकडा पाहिजे. तर स्टुडंट असे जे गायक आहेत पण कारागीर नाहीत, म्हणजे आर्टिस्ट नाही आहेत पण सिंगर आहेत. ठीक आहे, म्हणजे काय येणार याचा करेक्ट आन्सर ऑप्शन बी, डब्ल्यू. ठीक आहे, डब्ल्यू म्हणजे कुठला, वर्तुळ आणि या खालच्या सर्कल मध्ये येणारा पार्ट फक्त याच्यामध्ये येणार आहे. ठीक आहे, ओके, पुढचा प्रश्न आहे, क्राफ्टमन हु आर नायदर स्टुडंट्स नॉर सिंगर्स आर रिप्रेझेंटेड बाय विच लेटर. असे कारागीर जे विद्यार्थीही नाहीत आणि गायकही नाहीत ते कोणत्या अक्षराने दर्शवले जातात, म्हणजे फक्त विद्यार्थी आहेत असे कोणते असतील. ठीक आहे, TUZV, TUZV. ठीक आहे, क्राफ्ट्समन पण नाही आहेत आणि स्टुडंट्स पण नाही आहेत आणि सिंगर्स पण नाही आहेत. वेट, काय, असे कारागीर जे विद्यार्थीही नाही, कारागीरचं कुठला स्क्वेअर होता आपला, राईट, आणि त्याच्यामध्ये विद्यार्थीही नाहीत आणि गायकी नाही, म्हणजे फक्त कारागिरी असे कोणते आहेत. याचं करेक्ट आन्सर आपण जर आकृती बघितली तर फक्त स्क्वेअर मध्ये येणारा जो लेटर असेल तो आपला काय असणार आहे, आन्सर असणार. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन झेड. आकृती तुम्ही परत एकदा बघा किंवा एकदा कागदावरती उतरून घ्या किंवा मागे जाऊन परत एकदा बघा, तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, ओके, आणखीन एक प्रश्न आहे, स्टुडंट्स हु आर आर्टिस्टियन बट नॉट सिंगर्स आर रिप्रेझेंटेड बाय विच लेटर. असे विद्यार्थी जे कारागीर आहेत पण गायक नाहीत ते कोणत्या अक्षराने दर्शवले आहेत. ठीक आहे, TUVW. ठीक आहे, ओके, ही आपली आकृती आहे, राईट. तर याच्यामध्ये काय विचारले, असे विद्यार्थी जे कारागीर आहेत पण गायक नाहीत. कारागीरचं कुठलं आहे आपला स्क्वेअर, राईट, हा स्क्वेअर आहे. कारागीर आहेत पण सिंगर नाही, हे सिंगरचं होतं आपलं, राईट. म्हणजे आपल्याला हा जो पार्ट असणार आहे की फक्त विद्यार्थी आणि आर्टिस्ट आहेत तो पार्ट आपला आन्सर असणार आहे. मग याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी, यू. ठीक आहे, खूप सिंपल क्वेश्चन्स असतात, फक्त एकदा व्यवस्थित लक्षात घेऊन कुठला पार्ट कोणता आहे हे बघून आन्सर द्यायचे असतात. ठीक आहे, ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. 4 groups are given in the figure below. Numbers in a rectangles indicate dancers. Then
whereas the number in the triangle indicates the professor, numbers in the right triangle indicates the artist, whereas the number in the circle indicates that they are married. Based on this information observe the diagram below and answer the following questions. ठीक आहे, लॉजिकल रिझनिंग म्हणजे असे क्वेश्चन्स भरपूर येतात. ठीक आहे, या माहितीच्या आधारे खालील आकृतीचं निरीक्षण करा. आता बघा हे काय आहे, हे सर्कल वाला जे आहे ते काय आहे, खालील चार गट दिलेले आहेत. आयात मधील अंक हे नर्तक असल्याचे दर्शवतात. ठीक आहे, आयात कुठे आहे, हे आयात आहे. हे कोण आहे, डान्सर्स. ठीक आहे, त्याच्यानंतर त्रिकोणामध्ये अंक प्राध्यापक असल्याचे दर्शवतात. हे प्राध्यापक, प्रोफेसर. ठीक आहे, त्याच्यानंतर काटकोन त्रिकोणातील अंक कलाकार असल्याचे दर्शवतात. ठीक आहे, ओके, नाही सॉरी, हे प्रोफेसर असतील, हे ट्रायंगल, आणि पुढे दिलेलं आहे त्यांनी नंबर्स इन राईट ट्रायंगल इंडिकेट्स द आर्टिस्ट. हे आर्टिस्ट असणार आहेत आपले. कोण असणार आहे, आर्टिस्ट. ठीक आहे, आर्टिस्ट, प्रोफेसर आणि हे डान्सर आणि हे मॅरिड. असा हा आपला काय आहे, पूर्ण आकृती आहे. त्याचे क्वेश्चन्स बघूया. विच नंबर रिप्रेझेंट्स द मॅरिड प्रोफेसर हु आर आर्टिस्ट. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे, प्रोफेसर पण आहेत, मॅरिड पण आहेत आणि आर्टिस्ट पण आहेत. ठीक आहे, सर्कल होता तो मॅरिड दाखवत होता, प्रोफेसर होता तो काय, प्रोफेसर ट्रायंगल दाखवत होता, आणि राईट अँगल ट्रायंगल काय दाखवत होता आपल्याला, आर्टिस्ट. राईट, म्हणजे या तिन्ही मध्ये येणारा जो अंक असणार आहे तो आपला काय असणार आहे, या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे. ऑप्शन्स आहेत 3, 5, 7, 4 आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 5. ओके, तिन्ही मध्ये येणारा अंक कुठला आहे, 5 आहे. परत एकदा तुम्ही आकृती बघू शकता, चेक करू शकता. पुढचा क्वेश्चन आहे, विच नंबर रिप्रेझेंट्स द डान्सर हु इज मॅरिड प्रोफेसर. ओके, आता बघा पहिले डान्सर हु इज मॅरिड म्हणजे सर्कल येणार आहे आणि डान्सर कुठला आपला आयत मध्ये येणार आहे. ठीक आहे, आणि प्रोफेसर पण आहेत, आणि प्रोफेसर आपण कशामध्ये बघितला होता, जे नर्तकी विवाहित प्राध्यापक आहेत, म्हणजे डान्सर्स हु इज मॅरिड अँड प्रोफेसर. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 6. ओके, ओके, आकृतीनुसार तर याचा आन्सर आपल्याला येणारच नाही. ठीक आहे, पण जर तुम्ही हा वाला राईट अँगल ट्रायंगल जो आहे तो जर तुम्ही प्रोफेसर पकडला तर त्याचा आन्सर 6 बरोबर येतं. पण हा आपण राईट अँगल ट्रायंगल जो आहे तो आर्टिस्ट पकडलेला आहे, त्यामुळे याचा आन्सर बरोबर म्हणजे याचा आन्सर याच्यात येणारच नाही. ठीक आहे, ओके, पुढचा प्रश्न बघा, विच नंबर रिप्रेझेंट्स अ मॅरिड आर्टिस्ट हु इज नॉट प्रोफेसर. ठीक आहे, मॅरिड आहे, त्याच्यात मॅरिड आर्टिस्ट आहे, आर्टिस्ट हा ट्रायंगल बघितला होता आपण, राईट, अँड हु इज नॉट प्रोफेसर, आणि प्रोफेसर नाहीये, असा नंबर कुठला असणार आहे, मग हा वरचा जो पार्ट आहे तो असणार. याचा करेक्ट आन्सर कुठला आहे, मग 4. ओके, लेट्स कन्सिडर, आपण हाच कन्सिडर करू म्हणजे आपले आन्सर्स बरोबर येतील क्वेश्चन प्रमाणे, की हा जो आहे प्रोफेसर आहे आणि हा जो आहे कुठला आहे, आर्टिस्ट आहे. ठीक आहे, अशा प्रकारे बरोबर आन्सर येतात मग आपले. सर्कल आणि त्याच्यानंतर हे काय आहे इकडे, डान्सर. ठीक आहे, म्हणजे आन्सर याचं काय येणार आहे, करेक्ट 4 येणार आहे. पुढचा क्वेश्चन आहे, विच नंबर रिप्रेझेंट्स अ मॅरिड प्रोफेसर हु इज नॉट डान्सर अँड आर्टिस्ट. ठीक आहे, मॅरिड कोण विचारलेलं आहे, प्रोफेसर. ठीक आहे, आपण आता यांना प्रोफेसर घेतलेलं आहे. ठीक आहे, हे प्रोफेसर आहेत आणि मॅरिड आहेत. हु इज नॉट अ डान्सर अँड आर्टिस्ट म्हणजे डान्सर पण नाही आहेत आणि आर्टिस्ट पण नाही आहेत. ठीक आहे, म्हणजे फक्त इथे जो येणारा अंक आहे तो करेक्ट आन्सर असणार आहे. याचा करेक्ट आन्सर असणार आहे 2. ठीक आहे, आकृती परत एकदा बघा, मी फक्त स्विच केलेलं आहे आणि आन्सर पण आपले मग बरोबर येतील. आन्सर आपले बरोबरच आहेत, फक्त
ट्रायंगलचे जे नावं दिले होते प्रोफेसर आणि आर्टिस्ट ते फक्त आपण स्विच केलेलं आहे. ठीक आहे, आणि मग आपला आन्सर बरोबर आलेला. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज प्रूव्ह फॉल्स बाय द डायग्राम. आता याच्यामध्ये ही डायग्राम होती, त्याच्यातलं कोणत्या त्या डायग्राम वरून स्टेटमेंट रॉंग आहे ते सांगायचं आहे. सम मॅरिड डान्सर आर आर्टिस्ट, सम डान्सर्स आर प्रोफेसर, सम आर्टिस्ट आर प्रोफेसर अँड सम प्रोफेसर्स आर मॅरिड. त्याच्यातलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, काही विवाहित नर्तकी कलाकार आहेत. ठीक आहे, बघा कारण जे आकृती आपण बघितलेली आहे त्याच्यामध्ये मॅरिड लोक आहेत, डान्सर पण आहेत, पण ते आर्टिस्ट नाहीये. ठीक आहे, त्याच्यामुळे हे स्टेटमेंट याच्यामध्ये चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे, शुड द नेट सेट एक्झाम मेड मॅन्डेटरी फॉर बिकमिंग अ प्रोफेसर बी कॅन्सल्ड. प्राध्यापक होण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेली नेट परीक्षा रद्द केली पाहिजे का? रिझनिंग किंवा तर्क आहे. येस, बिकॉज द रिझल्ट ऑफ दिस एक्झाम्स आर व्हेरी लो. नो, बिकॉज दिस एक्झामिनेशन्स हेल्प टू रेज द स्टँडर्ड्स ऑफ हायर एज्युकेशन. होय, कारण या परीक्षांचा निकाल फार कमी लागतो. नाही, कारण या परीक्षांमुळे उच्च शिक्षणाचा दर्जा उचलण्यास मदत होते. यातलं कुठलं तर्क बरोबर आहे, ठाम आहे, व्हॅलिड आहे? आर्ग्युमेंट याच्यातलं करेक्ट आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2. व्हॅलिड कुठला आहे, फक्त 2. ठीक आहे, जस्ट बिकॉज त्याचा रिझल्ट लो लागतो म्हणून आपण ही पात्रता परीक्षाच रद्द करायची का? नाही, पण मग त्याच्यामुळे काय होतं, स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन वाढतो आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, शुड युनिव्हर्सलायझेशन ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी एज्युकेशन बी स्टॉप. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण थांबवले पाहिजे का? ऑप्शन्स आहे नो, बिकॉज इट विल नॉट बी एबल टू प्रोग्रेस द कंट्री. येस, बिकॉज इट इज क्रिएटिंग मेनी अनएम्प्लॉयमेंट. नाही, कारण त्यामुळे देशाची प्रगती होऊ शकणार नाही. होय, कारण त्यामुळे अनेक बेरोजगार निर्माण होत आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट. फर्स्ट आर्ग्युमेंट हेच फक्त करेक्ट आहे. नाही, कारण देशाची प्रगती त्यामुळे होऊ शकणार नाही, म्हणून सार्वत्रिकरण थांबवलं पाहिजे नाही, नाही थांबवायला पाहिजे, ह्याचं करेक्ट आन्सर आहे. ओके, ओके, दॅट्स इट फॉर टुडे. आपण आजच्या सेशन मधले प्रॅक्टिस क्वेश्चन्स लॉजिकल रिझनिंग वरचे कम्प्लीट केलेले आहेत. उद्याच्या सेशन मध्ये आणखीन काही प्रॅक्टिस MCQs बघूया. थँक्यू फॉर टुडेज सेशन. हॅव अ नाईस डे.